5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। अवघ्या काही तासातच निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस आहे। तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। 5 राज्यांचे सुपरफास्ट निकाल TV9 वर तुम्ही पाहू शकणार आहात। थेट या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, या 5 राज्यांपैकी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काय होणार याकडे। किती वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि साधारणतः किती वेळात चित्र स्पष्ट होऊ शकतं? श्रुती, तू म्हणालीस त्याचप्रमाणे अगदी खरं आहे की खरं तर निकाल 5 राज्यांचे आहेत, पण संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल काय येतात। कारण या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 15 वर्षांचं TMCचं म्हणजेच ममता दीदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचं राज्य इथे पुन्हा प्रस्थापित होतं की भाजपचं कमळ पहिल्यांदा इथे फुलतं, या बाबतीतली उत्सुकता आहे। आणि विक्रमी मतदान, देशात विक्रमी मतदान इथे पार पडलेलं आहे। 2 टप्प्यात साधारण 92% इतकं मतदान पार पडलं आणि त्यामुळे आता उत्सुकता आहे अवघ्या काही तासांची। जवळपास 11, 11:30 पासून हे निकालांचं चित्र अगदी स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण कालीघाट मधल्या एका मतमोजणी केंद्रावर आहोत। याआधी आपण ऐकलेलं आहे, पण आता आपण प्रत्यक्ष बघतो आहोत। जवळपास 2.5 लाख इतकं सेंट्रल टास्क फोर्स म्हणजे केंद्राची सुरक्षा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात तैनात करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्था, हिंसाचार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सुरक्षा इथे तैनात करण्यात आली। निवडणुकीचे मतदान पार पडलेलं आहे, प्रचार झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे निकालांची। आणि निकालानंतर हिंसाचार होऊ नये, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याची जबाबदारी ही स्थानिक पोलीस प्रशासन आणि सेंट्रल टास्क फोर्स जो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आहे, विशेषतः मतमोजणी केंद्रावर पाहायला मिळतो आहे। आणि आरोप होता आहे TMC कडून। गेल्या 4 दिवसांपूर्वी मध्यरात्री संपूर्ण देशाने एक नाट्य पाहिलं। स्वतः ममता दीदी यांनी स्ट्रॉंग रूम, भवानीपूरचा स्ट्रॉंग रूम इथे जाऊन ठिय्या मांडला, कारण मतांची छेडछाड होते आहे असा थेट आरोप आणि काही CCTV फुटेज समोर आले। त्यामुळे वातावरण तापलं होतं। आणि आता जे म्हटलं जातं आहे की जेव्हा निकाल सगळ्यात महत्त्वाचा, संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा असा भवानीपूर मतदारसंघ आहे, जिथे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यात लढत होते आहे। ममता दीदी पुन्हा आपलं सरकार टिकवणार का? पण एक्झिट पोल जे येत आहेत त्यात पुन्हा पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार असे अंदाज किंवा भाकीत वर्तवण्यात आलेला आहे। TMC आणि BJP यांच्यामध्ये थेट लढत आहे, ज्यात BJPला या निवडणुकीमध्ये साधारण स्पष्ट बहुमत 150 ते 170चा एक्झिट पोलचा अंदाज आहे, तर TMCला साधारण 130 ते 140चा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। एकूण 292 जागा आहेत, ज्यात 148चं बहुमत आहे। याआधी आपण बघितलं आहे की निवडणुकीमध्ये पश्चिम बंगाल म्हटलं तर हिंसाचार, गुंडगिरी असे आरोप आणि काही घटना आपल्याला वारंवार बघायला मिळाल्या। पण आता लक्ष लागलेलं असेल की निवडणुकीनंतरची काय स्थिती असते। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर हळूहळू चित्र स्पष्ट होईल। आपण बघतोय की आता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एका बाजूला एका रांगेत मतमोजणी केंद्रात जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे मतमोजणी केंद्रावर दाखल होत आहेत। निवडणूक आयोगाने दिलेलं अधिकृत ओळखपत्र बघूनच या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आणि शासकीय अधिकाऱ्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। कोणाकडेही मोबाईल फोन त्यांना आतमध्ये नेण्याची परवानगी नाही आहे। पण आपण बघतो काही अंतरावर मतमोजणी केंद्र आहे, पण जे सध्या या मतमोजणी केंद्राबाहेर आपल्याला
पाहायला मिळतंय ते जणू युद्धजन्य परिस्थिती आणि सेंट्रल टास्क फोर्स एजन्सीचे सगळे आपल्याला रक्षक तैनात झालेले पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात मतमोजणीतून जे काही निष्पन्न होईल त्याचे पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं गरजेचं असेल. पहिल्यांदा भाजप उत्सुक आहे की पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवायचं आहे तर TMCला आपली 15 वर्षाची सत्ता अबाधित राखायची आहे. नक्कीच दिनेश.